नमस्कार. चला, सगळा परिवार सज्ज आहे. आजोबा आहेत, तिकडे आजी आहे, इकडे ताई आहे, हा बरोबर, तिकडे सासरेबुवा आहेत. एकदम छान हसतायत. हा बाबा, काहीतरी बोला तुम्ही आता. सुनेबद्दल बोला, तुमच्या मुलाबद्दल बोला, त्यांच्या बर्गर बद्दल बोला. नाही, त्यात काही फारसा फरक नाही, कारण मी त्याच्या आईला प्रपोज करताना समोसा दिला होता. अरे वा, हे कुठे झालं होतं? हे डोंबिवलीत झालं होतं. हे डोंबिवलीमध्ये झालं. डोंबिवलीत समोसा देऊन असंच हॉटेलमध्ये. तुम्हाला सांगू काय, त्या सासूबाई लाजले आहेत बघ. मला आठवलं सगळं ते. बर, आता मग 5 गोष्टी मागायच्या झाल्या अक्षयकडनं, किंवा इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त करायच्या झाल्या, तर कोणत्या करणार? जसा आता सपोर्टिव्ह आहे, केअरिंग आहे, तसाच राहा. जे चुकलं तरी पोटात घाल आणि नाही चुकलं तरी पोटात घाल, जे काय असेल ते. आणि काहीच नाही जमलं तर मग बर्गर आणून द्या एक. हा, आणि त्याचं घर असावं. आणखीन एक. अजून एक म्हणजे ऑब्विसली जे आम्ही राहणार आहोत ते आमचंच घर असणार आहे, पण एक ॲज अ भास म्हणजे त्याच्या नावावर एक घर असावं. ते 10x10ची खोली का असे ना, पण स्वकर्तृत्वाने घेतलेली एक वेगळी जागा सुद्धा स्वतःची असावी. त्याचा अर्थ असा नाही की आम्ही तिकडे जाऊन राहू किंवा वॉटेवर, पण त्याचं असावं. तेवढी इच्छा आहे. झालं 2च? अजून काही नाही? बस. नंतर म्हणाल राहून गेलं, आज मी आहे इथे म्हणून. नाही, मग ते परत फॉलोअप घेत राहायचा ना, मग कटकट चालू असतेच. अक्षय, काय इच्छा आहे किंवा काय सांगणार या प्रसंगी? या प्रसंगी एवढंच सांगायची इच्छा की जसा स्वभाव खेळीमेळीचा आहे, गोड स्वभाव आहे, तो तसाच ठेव. साखरेसारखा. जसा चहात जेवढी साखर होती तशीच साखर जन्मभर बाळग. दुसरी म्हणजे आता ह्याच्या पुढे मी तिला कमेंट करू इच्छितो की कटकट करू नकोस, की इच्छा कम्प्लीट होतील. 2, 3 बस. 5 सांगितल्यानंतर 2वरच विकेट गेलेले आहेत त्यांच्या. तेव्हा आता यानंतर एक छोटासा खेळ, त्यासाठी अक्षय इथे. व्हेरी गुड. या इथे उभं राहायचं. आणि आता ही अंगठी आहे, हा, ही अशी आपलं अंगठी नाही, ही सुपारी अशी घट्ट पकडायची. हा, आणि ती सुपारी तुम्ही ही मूठ उघडून हातात घ्यायची. अच्छा, ओके. जर ही मूठ उघडली गेली तर अक्षयचं प्रेम कमी आहे. अच्छा. आणि जर नाही उघडली गेली तर तुमचं प्रेम कमी आहे. दोन्ही इकडे आड तिकडे माहित नाही आम्हाला, बघू दे ना कोणाचं प्रेम कसं आहे. एक अक्षय सोडायचं नाही, उघडायला द्यायचं नाही. बघू दोन्ही हात ना. हा, पण नख न लावता. ओके, फाईन. 1, 2, 3. अक्षय जाम मारणार तुला. अक्षय नाही, अक्षय पण उघडलेलं बोट नाही बंद करायचं परत. 8, 7, 6, 5. हा, अंक दुखेल असं नाही करायचं, हाल करून नाही करायचं. 3, 2, 1. वेळ संपली. घे आता. नाही, खरं सांगू, खेळ म्हणून अक्षय खेळत होता, पण खेळला ज्या क्षणी 1 असं मी म्हटलं आणि वेळ संपली. हे त्याला म्हणतात प्रेम. आता उखाणा घ्यायचा असेल तर कसं घ्यायचं? उखाणे नाही, ठरवलेलं असणार. नाही, घ्यायला पाहिजे. सुक्या मेळामध्ये आवडतो काजूगर. अक्षयचं नाव घेते, आयुष्यभर देत राहा बर्गर. वा, छान. बरं, ते यायचं की नाही आम्ही लग्नाला? खूप छान. हो, नाही, असू दे. झी मराठी आणि झी मराठीला हे दोघांचंही निमंत्रण मिळालेलं आहे. या दोघांनाही झी मराठी परिवाराकडून हा आहे. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू आमच्या ताईला. थँक्यू. शुभेच्छा आहेत. दिल्या घरी तू सुखी राहा असं आमचं म्हणणं आहे. आणि आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. थँक्यू. ताई, हसत राहा, आनंदी राहा. आजपर्यंत लहानपणापासून खूप वेगवेगळ्या टप्प्यावरती बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा वेळेला मनाला मुरड घातल्या असणार, पण घर खूप छान ठेवलंस, आनंदी ठेवलंस. या निमित्ताने एवढंच म्हणतो की सासरी चाललेली आहेस, तिकडच्या सगळ्यांना खूप आनंद दे, भरभरून सगळ्यांना सुख मिळू दे
की या निमित्ताने पुण्यात आहे त्यामुळे दगडूशेठच्या गणपती बाप्पाला प्रार्थना करतो आणि ताई दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणतो आणि पुन्हा भेटणार अशीच एक नवी कोरी पैठणी घेऊन पुढच्या भागात. आता मनापासून नमस्कार.